नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट करपलेली पोळी. लेखक अनामिक. अनुवादक राजू विद्वांस. रात्री अंथरुणावर पडलो होतो. अचानक माझ्या लहानपणी घडलेला, माझ्या विचारांना कलाटणी देणारा एक प्रसंग आठवला. गंमत म्हणजे हा प्रसंग घडताना कोणी एक अवाक्षरही काढलं नव्हतं. त्याचं असं झालं. आम्ही लहान होतो. संसाराचा गाडा हाकताना आईबाबांची दमछाक व्हायची. त्या रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. आई गरमागरम पोळ्या वाढत होती. मला जाणवलं बाबांच्या पानात आईनं जरा करपलेलीच पोळी वाढली. मी बाबांकडे बघत होतो. काही झालंच नाही अशा आविर्भावात शांतपणे ते ती पोळी आणि भाजी खात होते. जेवण झाल्यावर आईकडे मंद स्मित करीत नेहमीप्रमाणे अन्नदाता सुखी भव असं म्हणत हात धुवायला उठले. आम्ही अंथरूण घालताना, आज तुम्हाला वाढलेली पोळी जरा जास्तच करपली. छोट्याला गुळांबा वाढताना थोडं माझं दुर्लक्षच झालं. आईनं अगदी अपराधीपणानं बाबांना म्हणताना मी ऐकलं. अगं, तसं काहीच नाही. उलट मला खरपूस पोळी जरा जास्तच आवडते. बाबा नेहमींच्या शांत आणि आश्वासक सुरात उत्तरले. हा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला. करपलेल्या पोळीमुळे नव्हे, तर नंतर बाबांशी झालेल्या संवादानं. आई आवरायला स्वयंपाकघरात गेल्यावर मी बाबांच्या जवळ जाऊन हलक्या आवाजात विचारलं, बाबा, बाबा, खरंच तुम्हाला करपलेली पोळी आवडते का हो? मला प्रेमानं जवळ घेत ते म्हणाले, बाळा, अरे, आई दिवसभर कामानं दमते रे. आणि असं बघ, जरा करपलेली पोळी खाल्ली तर ती काही तोंडाला बोचते का? पण लक्षात ठेव, थोडेसे सुद्धा कठोर बोल मात्र कायमस्वरूपी सलत राहतात. आणि पुढे समजावणीच्या स्वरात म्हणाले, आपलं आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं. आपल्या आजूबाजूची माणसंही परिपूर्ण नसतात. पण दयाळूपणा आणि क्षमाशील वृत्तीच आपल्या सगळ्यांना प्रेमानं एकत्र बांधून ठेवते. आनंद आणि समाधानाकडे जाणारा रस्ता सरळ कधीच नसतो. त्यावर चुकांची वळणं, मित्रांचे वेगवेगळ्या छटांचे सिग्नल्स, गैरसमज, तसंच दुरावा येऊ शकेल हे दाखवणारी आणि सावध करणारी चिन्ह, हे सारं काही असतं. फक्त आपली जागरूक नजर मात्र हवी. आणि हो, प्रवासाच्या या गाडीत निर्धाराची स्टेपनी, स्नेहाचं इंजिन ऑइल, विश्वासाचा इन्शुरन्स आणि सर्वात महत्त्वाचं संयमाचं न संपणारं पेट्रोल ठेवायला कधीच विसरू नकोस. सर्वांचा सांभाळ करणारा ईश्वर आपल्यासोबत सतत असतोच रे. माझ्या कपाळावर मायेच्या उभेचे ओठ टेकवत म्हणाले, गुड नाईट बेटा, झोपा आता, झोपा. धन्यवाद. अनुवादक राजू विद्वांस. वाचन संजय इनामदार.